आज आहे संडे, तर सगळ्यात पहिला आंघोळ करून ना मस्त असं मॉइश्चरायझर लावून घेतलं आणि ना छान अशी देवपूजा करून घेतली. तर आज आहोंना खायचं होतं पिठलं, म्हणून मग संडे असून पण ना आज पिठलं बनवावं लागलं. तर छान पिठलं बनवून घेतलं आणि ना चपात्या पण बनवून घेतल्या. तर आज अंशूला सुट्टी असल्यामुळे ना आंघोळ वगैरे तर केली आहे, पण ना आळस काय जात नाही आमच्या साहेबांचा. तर आज टाकीमध्ये पाणी नव्हतं, त्याच्यामुळे असं पातेल्यात पाणी घेऊन ना मला भांडी धुवायला लागत आहेत. तर अंशूचं मध्ये मध्ये चालू होतं की मम्मा मी तुला हेल्प करतो म्हणून. तर त्याला मी हेल्प तर करू देत नव्हते, कारण आधीच पाणी नव्हतं घरामध्ये. तर बोलतो हेल्प नाही करून देत तर भांडी तर लावतो कपाटाला, म्हणून मी धुवून देत होते आणि तो कपाटाला भांडी लावत होता. तर तुमची मुलं करतात का अशी तुम्हाला हेल्प? मला कमेंट करून नक्की सांगा. तर किचन कट्टा वगैरे साफ करून घेतला आणि रात्रीनं भांडी धुताना हे नळाला लावलेलं गाणं माझ्या हातून तुटलं होतं चुकून. तर अंशूच चाललं होतं का तोडलंच म्हणून. सगळं आवरलं पटापट आणि आज संडे होता, म्हटलं थोडंसं मार्केटमधून फिरून यावं म्हणून मार्केटमध्ये गेलो. तर इथे ना कोणताही आयटम 30 रुपयाला असं विकायला बसले होते. मग त्यातल्या बांगड्या काही आवडल्या मला, मग बांगड्या घेतल्या आणि सिंपल असं एक गळ्यातलं पण घेतलं मी. तर काही भाजीपाला वगैरे घेतला आणि त्यानंतर ना ऊन खूप लागत होतं, म्हटलं घरी जाऊया. तर घरी आल्यावर ना अंशूनं सगळं आणलं होतं, ते सगळं काढलं होतं घरामध्ये. बोलत होता व्हिडिओमध्ये दाखव, कारण त्याच्याच वस्तू बऱ्याचशाच आणल्या होत्या. तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.